नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। जालन्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांचं आज पहाटे निधन। बीडमध्ये ध्वजारोहणावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्या भावूक। बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्यासंदर्भात पडताळणी सुरू, माधुरी मिसाळ यांचं वक्तव्य। आणि अमरावतीच्या पारडीत बुद्ध पौर्णिमा निमित्त जयंती महोत्सव उत्सवात साजरा। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। जालन्याच्या राजकारणातील एक अत्यंत मोठे व्यक्तिमत्व आणि परतूर विधानसभेचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। तब्बल 25 वर्ष परतूर नगरपालिकेवर वर्चस्व गाजवणाऱ्या या नेत्याच्या निधनामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। बीडमध्ये आज पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच ध्वजारोहण करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। माध्यमांशी संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर झाले। अजित पवार यांनी बीडकरांसाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणार अशी भूमिका यावेळी बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलंय। आज मी दादांच्या नंतर पहिल्यांदाच बीडला आलेले आहे। सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला, देशातल्या परदेशातल्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मी महाराष्ट्र दिनाच्या आज शुभेच्छा देते। आज कामगार दिन पण आहे, कामगार दिनाच्याही शुभेच्छा देते आणि बुद्ध पौर्णिमा आहे त्याची सुद्धा मी शुभेच्छा देते। खरं तर हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे। आज मी झेंडावंदन केलेलं आहे आणि बीडच्या जनतेला एवढंच मी सांगू इच्छिते की दादांनी जे स्वप्न बीडसाठी बघितलेले आहेत, जे ड्रीम प्रोजेक्ट त्यांनी घेतलेले होते, ते सगळे पूर्ण करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करतील आणि बीडच्या जनतेला, बीडकरांना महाराष्ट्रामध्ये एक अव्वल जिल्हा म्हणून पुढे नेण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करूयात असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे। 1 मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून राज्यभरात साजरा केला जात असला तरी साताऱ्यात 1 मे हा दिवस गुलमोहर दिन म्हणून गेली 28 वर्षांपासून साजरा केला जात असतो। साताऱ्यातील काही पर्यावरण प्रेमींनी हा दिवस गुलमोहर डे म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि आज साताऱ्यात गुलमोहराच्या अनेक झाडाखाली रंगोत्सव साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला लहान मोठे सर्वजण एका ठिकाणी जमून गुलमोहराच्या झाडाखाली वेगवेगळ्या फुलांची चित्रे काढतात। काही हौशी निसर्गप्रेमी गाणी आणि कविता सादर करतात, तर उन्हाळ्यात बहरणारी फुलं या विषयावर विविध कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा केलं जातं। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शहरातील विविध तक्रारींबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। प्राप्त तक्रारींवर पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडे पत्राद्वारे पाठपुरावा करण्यात आला असून तपासादरम्यान अद्याप कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही असं त्यांनी सांगितलंय। नागरिकांकडे ठोस माहिती असेल तर ती त्यांनी पुढे येऊन सादर करावी असं आवाहन त्यांनी केलंय। दरम्यान बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्यासंदर्भात पडताळणी सुरू असून नियमभंग आढळल्यास कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। काही तक्रारी माझ्याकडे अशा प्राप्त झाल्या होत्या की एका विशिष्ट समाजासाठी कंपनीमधल्या ज्या रेस्टरूम आहेत त्या वापरल्या जातात आणि त्यावेळेस बाकीच्या तिथल्या इतर कर्मचाऱ्यांना त्या रेस्टरूममध्ये जाण्यास मज्जाव केला जातो, अशा तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या। मी पोलीस कमिशनर पुणे आणि पोलीस कमिशनर पिंपरी चिंचवड दोघांना पण, कारण आपल्याकडे दोन्हीकडे हे इंडस्ट्रीयल हब आहेत, त्यामुळे आपण दोन्हीकडे असं पत्र दिलं होतं की याची सत्यता तपासून बघावी। त्याप्रमाणे पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने सगळे कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये एक त्यांच्याशी चर्चा करणं किंवा त्यांच्यामध्ये काही हे असेल तर त्यांचे ग्रुप्सनी त्यांच्या भेटी घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आत्ता पोलिसांनी केलेल्या आहेत। त्यांची जी कॉर्पोरेट मॅनेजमेंट आहे त्याच्याबरोबरच्या पण मीटिंग आत्ता होत आहेत। हा सर्व गोष्टी पडताळून पाहण्यासाठी आत्ता तरी आपल्याकडे काही पुरावा नाही आहे। ज्यावेळेस पोलीस अशा त्यांना ज्या संशय असणाऱ्या ह्याच्यामध्ये गेले तिथे अजून त्यांना काही आढळून आलेलं नाही आहे, पण हा तपास हा चालू राहील आणि अजूनही तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेल की कोणाच्या जर तक्रारी असतील तर त्यांनी पुराव्यासकट पुढं यावं ह्या तक्रारी देण्यासाठी आणि निश्चितच आपण त्याच्यावर कारवाई करू।
महाराष्ट्र राज्य स्थापनाच्या वर्धापन दिनानिमित्त आज गोंदियातील कारंजा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला। यावेळी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी गोंदियात आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकाऱ्यांसोबत अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। मी सगळ्याच गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना सर्वात आधी महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बौद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो। गोंदिया जिल्हा हा निसर्गाने अगदी भरभरून दिलेला जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये खूप चांगला वाढीसाठी वाव आहे। जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर एक स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा या जिल्ह्याला मिळाली। त्या अनुषंगाने या जिल्ह्याच्या प्रगतीची वाटचाल सुरू झालेली आहे। 100% कामं झालीत असं मी म्हणणार नाही, परंतु स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर एक स्वतंत्र यंत्रणा मिळाल्याच्या नंतर जी प्रगती या जिल्ह्याची सुरू आहे निश्चितपणे वाखाणण्याजोगी आहे। अजूनही त्याच्यामध्ये खूप वाव असल्याने विशेषतः वनपर्यटन, तुमची भातशेती, मत्स्यपालन या गोष्टीमध्ये खूप चांगला वाव या जिल्ह्यासाठी आहे आणि त्या अनुषंगाने प्रयत्न झाले पाहिजेत असं मला वाटतं। महाराष्ट्र दिनानिमित्त भंडाऱ्यातील पोलीस कवायत मैदानावर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। यावेळी बोलताना योगेश कदम यांनी छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी जाती, धर्म, भेदभाव या सगळ्या गोष्टी आपण विसरायला हव्या आणि सर्वांनी एकोप्याने काम करण्याचं आवाहन केलंय। तसंच महाराष्ट्राच्या घडणीत हुतात्मे आणि कामगारांचं मोठं योगदान असल्याचं सांगत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील यावेळी योगेश कदम यांच्याकडून करण्यात आलाय। आज जाती धर्मामध्ये जे काही मतभेद निर्माण करायचा प्रयत्न चाललाय, आज खरं तर मी ज्यावेळेस शाळेत होतो माझं शिक्षण हे गव्हर्नमेंट शाळेमध्ये झालेलं आहे। मी काय कॉन्व्हेंट मधनं किंवा इंग्रजी माध्यमातून नाही, माझं शिक्षण हे मराठी माध्यमातून झालेलं आहे। माझे सहकारी, मी ज्या माझ्या वर्गमित्राच्या डब्यामधनं जेवढो शाळेमध्ये एका बाकावरती बसून त्याची जात काही मला आजही माहिती नाही, तर धर्म कुठलाही मला आजही माहिती नाही। तो माझा मित्र आहे, माझा सहकारी आहे। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिक हा आपला सहकारी आहे। तो महाराष्ट्राचा नागरिक आहे ही भावना आपल्या मनामध्ये पहिली असली पाहिजे। तो कुठल्या जातीच्या धर्माच्या ह्याकडे आपण लक्ष न देता हा छत्रपती शिवरायांनी उभा केलेला हा महाराष्ट्र त्या दृष्टीने आपण पाहणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून तीच वाटचाल पुन्हा एकदा करण्यासाठीच आपण संघ बांधूया। आपल्यासमोर अनेक आव्हानं आहेत। महाराष्ट्र आपण प्रगतीच्या दिशेने नेत असताना समोर चॅलेंजेस देखील तितक्या प्रमाणात वाढत आहेत। गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आर्थिक गुन्ह्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळतं। आता दरोडे पडत नाही, आता मोबाईलवरती दरोडा पडतो आपल्याला ते कळत देखील नाही। डिजिटल ह्या जगामध्ये आपल्याला डिजिटली आपल्याला जे चॅलेंजेस आहेत ते पुढे जात असताना देखील आपल्या भंडारा जिल्ह्याच्या एसपीने जे काही प्रयत्न केले त्यांचं मी मनापासून पुन्हा शुभेच्छा देतो। अमरावती जिल्ह्यातील पारडीमध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त जयंती महोत्सव उत्साहात पार पडला। भीमज्योत नवयुवक मंडळ आणि प्राणज्योत महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडल्याची माहिती मिळते। यावेळी इंजिनियर पवन महाराज दवंडे यांनी सप्त खंजिरे वादनातून प्रभावी समाज प्रबोधन केल्याचं कार्य सुद्धा समोर आलंय। पारडी या ग्राममध्ये भीमज्योत नवयुवक मंडळ पारडी तसेच प्रज्ञाज्योती महिला मंडळ पारडी यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान बुद्ध, क्रांतिज्योती ज्योतिबा फुले आणि धम्मनायक सम्राट अशोक यांची संयुक्त जयंती महोत्सव आम्ही आजपासून सुरुवात केलेला आहे। या संयुक्त जयंती महोत्सवाचा कार्यक्रमाला इंजिनियर पवन दवंडे महाराज यांचं सुद्धा कीर्तनाचा लाभ, या समाज प्रबोधनाचा लाभ आमच्या पारडीवासियांना होणार आहे। सोबतच आमच्या जिल्ह्याचे खासदार बळवंतभाऊ वानखडे हे सुद्धा उपस्थिती दर्शवणार आहेत आणि हा सर्व कार्यक्रम पारडी ग्रामवासी आणि उपासक मंडळ यांच्या सर्वांच्या संमतीने आणि संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे। सर्वांना या बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। जय हिंद। संपूर्ण राज्यात आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। याचवेळी भंडाराच्या खोकरला ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण झालं नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। जेव्हा ग्रामस्थांनी याबद्दल ग्रामसेवक आणि सरपंच यांना विचारणा केली तेव्हा ग्रामसेवकांनी असं सांगितलं की त्यांना
शासनाकडून कोणत्याही प्रकारचं पत्र प्राप्त झालं नाही असं म्हणत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला। याबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। त्याची माहिती मला नाही आहे, परंतु प्रशासनाकडून नक्कीच मी याची माहिती घेईन। विषय नक्कीच गंभीर आहे आपल्या सांगण्यावरनं, त्याची मी आजच माहिती घेऊन असं का घडतंय आणि त्याच्यावरती जिल्हाधिकारी असतील किंवा CEO असतील, आजच्या आजच त्यांना तिथले जे काही स्थानिक सरपंच असतील किंवा प्रशासन असतील त्यांच्याशी चर्चा करून असं का घडलं याची मी देखील माहिती घेईन, त्याच्यावरती कारवाई करायला सांगेन। महाराष्ट्र दिनानिमित्त धाराशिवच्या शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर सुरू असलेल्या झेंडावंदन कार्यक्रमादरम्यान एका महिलेने चक्क आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे। भूविकास बँकेच्या बेबी पाटील या महिला कर्मचाऱ्याने प्रलंबित वेतन व इतर लाभ न मिळाल्यामुळे मानसिक तणावातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतंय। झेंडावंदन सुरू असताना त्यांनी थेट अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला। माझ्या बहिणीचं नाव बेबी किसनराव पाटील, ती भूविकास बँकेमध्ये अनुकंपाखाली वडिलांच्या जागी लागली होती आणि ज्यावेळी परत औसन्यात बँक निघाली त्यानंतर तिची उस्मानाबादमध्ये बदली झाली। तिथे तिला व्यवस्थापकाचा चार्ज होता आणि तिनं गेले 4-5 वर्ष म्हणजे 10 वर्षाचा ऑडिटसुद्धा करून दिला औसन्यात असतानासुद्धा। सगळं ऑडिट वगैरे सगळं प्रशासक म्हणून जे निबंधक कार्यालय होतं, उपनिबंधक कार्यालय, त्यांना सगळं करून दिलं आणि अजूनही सर्व्हिसलाच तिथं आहे तिनं। पण तिची एकच मागणी होती की मला जे काही माझा मोबदला आहे त्याचं तिनं पत्राचं उत्तर द्यावं आणि दुसरी गोष्ट मला जी काही सर्व्हिस माझी राहिलेली तिचं मला कुठेतरी वर्ग करावं, अन्यथा तिथून पुढचा जो काही मोबदला असेल तो सगळा पूर्ण मोबदला त्यांना द्यावा आणि त्याचबरोबर तिचा काही EPF असेल, तिच्या वर्ष 2 वर्षाची पगार पण थकीत आहे, तिला पगार पण बंदच आहे, म्हणजे तिचं जो काही उदरनिर्वाहाचं साधन आहे ते फक्त त्याच्यावरच होतं तिचं आणि वडील वगैरे नसल्यामुळं तिला आमच्या बहिणींची पण जबाबदारी होती, पण तसं काहीच त्यांना केलं नाही आणि ह्या सूचना सगळ्या तत्पूर्वी 20 तारखेला सगळ्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। कलेक्टर ऑफिस असेल, SP ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा त्यांचं उपनिबंधक कार्यालय आहे, विभागीय उपनिबंधक कार्यालय आहे, पुण्याचं जे काही आयुक्त कार्यालय आहे, या सर्वांना तिनं की माझं आत्मदहन हे फायनल आहे अशा सगळ्या नोटीस दिल्या होत्या आणि रात्री एक विभागीय कार्यालयाला पण मेसेज टाकला होता की माझं आत्मदहन फायनल आहे म्हणून। आणि ज्यावेळेस सकाळी आम्ही तिथे गेलो, झेंडावंदन वगैरे झालं, झेंडावंदन झाल्यानंतर अगोदर गेलो 5-10 मिनटं आधी गेलो होतो, वरती गेलो तर कुठलेही अधिकारी त्या ठिकाणी नव्हते आत्मदहनाचा इशारा दिला तर। मग तिला थोडासा राग आला की आत्मदहनाचा मी इशारा दिलेला असताना सुद्धा मला एवढा का त्रास, यात पूर्वी पण त्याला खूप त्रास दिला, अश्लील बोलणं, वाईट बोलणं, ह्या सुद्धा गोष्टी साठे म्हणून अधिकारी आहेत, DDR साठे म्हणून आहेत, त्यांना अश्लील बोलणं हे करणं या सगळ्या गोष्टी त्यानं केलेल्या, तिच्याकडे व्हिडिओ पण आहेत। मग तिनं त्याच्यासाठी खूप झगडत होती आणि त्या झगडण्याला तिला काही न्यायच मिळाला नाही त्या ठिकाणी। त्याच्यामुळे तिनं शेवटपर्यंत सांगितलं की माझं आत्महत्या फायनल आहे, या आत्महत्येला जर शेवट तुम्हीच जबाबदार असाल असं म्हणून एक विभागीय कार्यालयाला सुद्धा एक तिनं रात्री मेसेज टाकलेला आहे, पत्र तर दिलेलंच आहे, पण एक तरी मग तिला काय वाटलं की आज म्हणजे मी एवढा आत्मदहनाचा इशारा दिलेला असताना सुद्धा तिथं एकही अधिकारी उपस्थित नाही किंवा तिच्या कशाचीच दखल घेतली नाही, त्याच्यामुळं तिनं जास्त चिडली आणि तिनं लगेच मग पेट्रोल ओतलं आणि काडी लावली हे केलं। त्यावेळेस आम्ही तिथं होतो, तिथे अधिकारी दुसरे पण अधिकारी होतो आणि तिला वाचवायचा प्रयत्न केला। जालना शहरात मदरसा शिक्षणाच्या नावाखाली परराज्यातील अनेक लोक येऊन अल्पवयीन मुलींना आणून त्यांच्या आधारे चंदा वसुली आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचं गंभीर प्रकरण समोर आलंय। बिहार, पश्चिम बंगाल आणि नेपाळमधून मुलांना आणल्याचा आरोप करण्यात आला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तब्बल 13 मुलांना ताब्यात घेऊन बालकल्याण समितीकडे सुपूर्द केलंय। तक्रारदार आहेत जमील सय्यद यांनी तक्रार दिली होती की अब्दुल रऊफ अन्सारी, सरवर अली अन्सारी यांनी काही विद्यार्थी बाहेर राज्यातून आणि परदेशातून आणून त्यांच्या मदरसा येथे शिकवत आहेत। त्याप्रमाणे आम्ही त्यांची चौकशी केली असता जवळपास 13 विद्यार्थी त्यांच्याकडे मिळाले आहेत, यांचं वय हे 13 वर्षापेक्षा कमी आहे। मुलांना आम्ही CWC समोर हजर केलेलं आहे आणि सध्या अभिरक्षित आहेत आणि यांचे जो चंदा गोळा करणे किंवा इतर त्यांची संस्था रजिस्टर आहे किंवा कसे याबाबत आपण सध्या चौकशी करतो आहे आणि धर्मदाय आयुक्तांनी यांच्याशी आपण पत्रव्यवहार करून
याबाबतची जी काही माहिती आहे ती पाहून पुढील कारवाई करणार आहोत. काही आणखी माहिती मिळालेली आहे का तपासदरम्यान? हा, तपासादरम्यान आपण लहान मुलं असल्याने त्या अनुषंगाने काही ट्रॅफिकिंगचं रॅकेट आहे का किंवा इतर काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का या संदर्भात आपण चौकशी करतोय. प्राथमिकदृष्ट्या तर तसं दिसत नाहीये, परंतु अजून चौकशी करणे आहे आणि त्याच्यात चौकशी चालू आहे. काही पावती पुस्तक सापडले? हा, काही पावती पुस्तकं वगैरे आहेत, त्या बाबतीत आम्ही धर्मदाय आयुक्तांशी पत्रव्यवहार करत आहोत. मुलं जे आहेत ती कुठून आणलेली आहेत आणि अंदाजे किती वर्ष वय? 13 वर्षाच्या वयोगटातली विद्यार्थी आहेत. ही जवळपास 13 विद्यार्थी आपल्याकडे त्यांच्याकडे मिळालेले आहेत आणि त्यातील 6 हे नेपाळवरून आलेले आहेत आणि बाकीचे बिहारमधून आलेले आहेत असं प्राथमिक त्यांच्या दृष्ट्या. पालकांची परवानगी आहे? हा, सध्या तर तीच तपास चालू आहे. प्राथमिक दृष्ट्या तर त्यांची पालकांची परवानगी आहे असं दिसतंय, परंतु त्याचे डॉक्युमेंटेशन करणे वगैरे आणि बाकीच्याही फॉर्मॅलिटीज आहेत त्या चेक करून मगच त्याच्या निर्णयापर्यंत येत आहे. सातारच्या कठापूरमध्ये 2022 मध्ये मोठ्या थाटामाटात भूमिपूजन होऊनही रस्त्याचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये. कागदावरच हे काम असल्याने आज कोरेगावच्या आझाद चौकात शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कठापूरमधील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आमदार केवळ आश्वासने देण्यासाठी आणि निवडणुकीपुरतेच या भागात येतात का असा संतप्त सवाल उपस्थित केलाय. 19 कोटी रुपये निधी आला, 19 कोटी रुपये निधी जर कटापूर रस्त्यासाठी आला तर तो निधी कुठं वळवला गेला? आज आपण बघितलं तर इथले जे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल, इथल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या हातातले कटपुतळे बावले झाले. ही स्थानिक आमदारांची माणसं आहेत होय? शासनाचे प्रतिनिधी आहेत की यांनी शासनाचं प्रतिनिधित्व करावं, आमदारांचं प्रतिनिधित्व करू नये. मी डायरेक्ट आमदारांचं नावच घेऊन बोलतील कारण ही लोक आमदारांची चमचेगिरी करतात. इथल्या अधिकाऱ्यांना कळायला पाहिजे. आदरच्या रस्त्यावर राहणारी कटापूर रस्त्यावर लोक आहेत, महिला असतील, ग्रामीण भागातली म्हातारी माणसं असतील, विद्यार्थी असतील, ऍक्सिडेंट झाली, श्वसनाचे त्रास उद्भवले, याला कारणीभूत कोण? इथली स्थानिक आमदार कारणीभूत आहे ना? आश्वासनं त्यांनी मोठी मोठी आश्वासनं दिली, मग आता ती आश्वासनं गेली कुठं? अहो, तो रस्ता जर बघितला तर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न आहे. पावसाळ्याच्या रस्त्याची अवस्था जर बघितली तर भयानक दुरावस्था आहे. तिथली महिला आहेत, हे इतकं भयानक रस्ता झालेला आहे. पण आम्हाला जर यांनी आता लेखी आश्वासन लेखी पाहिजे, आश्वासन लेखी जर नाही दिला तर आम्ही आमरण उपोषणाला बसू 5 तारखेला असं निवेदन दिलेलं आहे. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.